सगळ्यात मोठा प्रश्न माझ्याकडं असा आहे की दुपारी 2 वाजल्यापासून आमचं शहर पेटत होतं, दुकानं पेटत होते, दुकानं फोडत होते, घरं जळत होते. पण पोलीस प्रशासन समोर ह्या सगळ्या गोष्टी बघत होते आणि ते हातावरती हात देऊन बसले. एखाद्या पार्टीसाठी, एखाद्या कार्यकर्त्यांसाठी जिल्ह्याचं जे कार्यालय असतं ते घरासारखं असतं आणि जर आपलंच घर कोणी जाळलं असेल तर मग आपल्यालाच ते उभं करावं लागतं. म्हणून आम्ही दोघं आणि इथं असलेल्या कार्यकर्त्यांनी मिळून ते उभं केलेलं आहे आणि तिथंच कुटुंबासकट आम्ही पाडव्याचा दिवस साजरा करत आहोत. पण मी आत्तापर्यंत तुम्ही म्हणले तसं बरोबर आहे की मी कोणत्याच मीडियाला प्रतिक्रिया लवकर ही या संदर्भात दिली नाही, कारण का मीडियासमोर जाणं म्हणजे महाराष्ट्रासमोर जाणं आणि मूळ घटना काय झाली, कशामुळे झाली हे आपल्याला पुढं आणणंसुद्धा गरजेचं आहे. या जिल्ह्यामध्ये एक घटना घडली जिथं त्याच्या मागे कोण काय याच्यावर मी आज बोलत नाही, पण काही प्रोफेशनल लोकांना पुढं घेऊन या जिल्ह्याचं, मराठवाड्याचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. आजच्या दिवाळी पाडव्या दिवशी 2 गेस्ट माझ्यासोबत आहेत. या दोघांसाठी आजचा दिवाळी पाडवा हा वेगळा आहे. बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासाठी हा पाडवा यासाठी वेगळा आहे कारण आत्तापर्यंत ज्या घरामध्ये, ज्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दिवाळी साजरी झाली, मध्ये एक घटना घडली आणि त्यानंतरचा जो काही तणाव होता त्या तणावामध्ये जात असलेली ही पहिली दिवाळी आहे. दुसरे रोहितदादा पवार माझ्यासोबत आहेत. खरं तर आपल्या सगळ्यांचं लक्ष आजच्या दिवशी म्हणजे पाडव्या दिवशी पवार कुटुंबियाच्या दिवाळी पाडव्यावर अगदी बारामतीमध्ये असतं, पण त्याही दिवशी युवा संघर्ष यात्रा घेऊन निघालेले रोहित पवार आज बारामतीमध्ये नसणार आहेत, तर ते बीडमध्ये आले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यासोबत ज्या कार्यालयाला जमावाने आग लावून पेटवून दिलं होतं त्याच कार्यालयामध्ये दिवे जळवले जात आहेत. त्या ठिकाणी आज रोहित पवार हे संदीप क्षीरसागर यांच्यासोबत आणि कार्यकर्त्यांसोबत दिवाळी साजरी करण्यात. सगळ्यात आधी मी रोहित पवार यांच्याकडे जातो. दादा, आजच्या पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस खरं तर पवार कुटुंबियांसाठी जसा वेगळा आहे तसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक लोकांसाठी वेगळा आहे, कारण आजच्या दिवशी सगळे लोक बारामतीकडे जात असतात. आज मात्र आपण बारामतीमध्ये नाही आहात. आहेत ना, म्हणजे आदरणीय पवारसाहेब तिथं पाडव्यानिमित्त महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व लोकांना ते भेटत आहेत. जेव्हा बीड शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये एक घटना घडली जिथं त्याच्या मागे कोण काय याच्यावर मी आज बोलत नाही, पण काही प्रोफेशनल लोकांना पुढं घेऊन या जिल्ह्याचं, मराठवाड्याचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आणि त्याच्यातच काही लोकांची घरं जाळण्यात आली. तसंच आपलं राष्ट्रवादीचं ऑफिस त्या लोकांनी जाळलं. मग संदीप भैया आणि आम्ही निर्णय घेतला की अशा पद्धतीने जर कुणी मुद्दामून काही गोष्टी करत असेल तर मग आपण एकत्रित येऊया. कारण एखाद्या पार्टीसाठी, एखाद्या कार्यकर्त्यांसाठी जिल्ह्याचं जे कार्यालय असतं ते घरासारखं असतं आणि जर आपलंच घर कोणी जाळलं असेल तर मग आपल्यालाच ते उभं करावं लागतं. म्हणून आम्ही दोघं आणि इथं असलेल्या कार्यकर्त्यांनी मिळून ते उभं केलेलं आहे आणि तिथंच कुटुंबासकट आम्ही पाडव्याचा दिवस साजरा करत आहोत आणि तिथे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्या कुटुंबाबरोबर येतील आणि एकत्रित आम्ही पाडवा तिथं साजरा करू. पण बारामतीमध्ये नाही आहात याची काही आठवणी असतील, कारण आजचा दिवस पवार कुटुंबियांसाठी वेगळा असतो. जे आम्ही टी व्हीवरती बघतो किंवा व्हिडिओमध्ये बघतो की सगळे राज्यभरातले कार्यकर्ते येतात, साहेबाचं दर्शन घेतात. अशावेळी एकसंघ पवार कुटुंब आम्ही बघत होतो. आहे ना, म्हणजे हा पहिलाच अनुभव आहे की बारामतीमध्ये न राहता बारामतीच्या बाहेर दिवाळी आम्ही साजरी करत आहोत. पण आदरणीय पवारसाहेबांना जेव्हा संकल्पना सांगितली की असे इथं घटना घडली आहे आणि संदीप भैया क्षीरसागर आणि माझंही मत आहे की दिवाळी आणि पाडवा हा बीडमध्ये साजरा करण्यात यावा, तर साहेबांनी त्याला पाठिंबा दिला. चांगली गोष्ट आहे, तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना एक बळ मिळेल आणि ज्या काही लोकांनी मुद्दामून काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील, समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही शक्तींनी केला असेल, त्यांनासुद्धा एक संदेश जाईल की महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी चालत नाही आणि अशा पद्धतीने आम्ही हा पाडवा आणि दिवाळी कुटुंबाबरोबर इथं असणाऱ्या कार्यकर्ते आणि नागरिकांबरोबर साजरी करत आहोत. पवार कुटुंबियासोबत जसं तुम्ही दिसत नाही तसं वेगळ्या अर्थाने अजितदादा पण दिसत नाही. आता ते तिथं नाही आहेत, आजारी आहेत असं त्यांनी सोशल मीडियावर सांगितलं होतं आणि आजारी असल्यामुळे ते लोकांना भेटणार नाही असंही त्यांनी सांगितलं होतं. तो त्यांचा तिथं निर्णय आहे आणि आदरणीय पवारसाहेब या वयामध्ये सुद्धा कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, नागरिक असतील, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून डॉक्टरांनी त्यांना सांगितलं असताना सुद्धा की तुम्ही तिथं उभं राहू नका, तुम्ही तिथं लोकांना भेटू नका,
तरीसुद्धा पवारसाहेबांनी स्वतःच्या आरोग्याची स्वतःची काळजी न करता लोकांच्या हितासाठी आणि जी काय प्रथा आहे ती अशीच पुढे चालत राहावी यासाठी साहेबांनी लोकांचा विचार केला, स्वतःचा नाही. युवा संघर्ष यात्रेमध्ये आम्ही अनुभव बघतो की वेगवेगळे प्रश्न आहेत, दुष्काळासारखा प्रश्न आहे जो आपण यातनं मांडण्याचा प्रश्न. काय जाणवतं तुम्हाला युवा संघर्ष यात्रेमध्ये लोक काय बोलत आहेत, काय संवाद साधतात? खरं तर लोकांची इच्छा आहे आणि अपेक्षा आहे की आता मुद्द्यावर बोलण्याची टाईम आलेली आहे. कारण का राज्यकर्ते आपण जर बघितले टी व्हीवर बघा, नाही तर जिथं कुठं त्यांची भाषणं होत आहेत ते दुसऱ्या नेत्यांची उणीधुणी काढत आहेत. कोण मुख्यमंत्री होणार, कोण उपमुख्यमंत्री होणार, कोणाला कुठलं मंडळ मिळणार याच्यावर जास्त चर्चा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये दुष्काळ या भागामध्ये आहे, शेतकऱ्याची अतिशय वाईट परिस्थिती आहे, शेतकऱ्यांची मुलं मुली आज फी देऊ शकणार नाहीत, त्याच्याबद्दलचं नियोजन काय आहे, स्कॉलरशिप दिल्या जात नाहीत, युवांना डिग्री आहे, डबल डिग्री आहे पण नोकऱ्या नाहीत, मग त्याच्यावर कुणीच आज बोलत नाही. हीच खंत महाराष्ट्रातले तमाम नागरिक तिथं व्यक्त करत आहेत. आणि युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही सामान्य लोकांच्या हिताचे जे प्रश्न आहेत, त्या शेवटी हाताला काम आणि पोटाला जेवण असल्याशिवाय कुणी पुढे जाऊ शकत नाही आणि त्याच्यावरच आज कोण या सरकारमध्ये बोलत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्यांचेच मुद्दे घेऊन आम्ही ही यात्रा सुरू ठेवली होती आणि दिलेला शब्द हा पाळावा लागतो. काही लोकांना असं वाटलं की यात्रा एकदा महाराष्ट्रातील संवेदनशील परिस्थिती बघितल्यानंतर जेव्हा आम्ही थांबवली ती परत कधीच सुरू होणार नाही, पण दिलेला शब्द तिथं पाळावा लागतो. तसंच जेव्हा यात्रा दसऱ्यानिमित्त आम्ही सुरू केली होती, एक शब्द दिला होता की दिवाळी लोकात त्या गावामध्ये आम्ही साजरी करणार. आणि तो दिलेला शब्द आज जर आपण बघितलं तर काल आम्ही यवतमाळला होतो, अमरावतीला होतो, त्याच्या आधी आम्ही चोंडीला जाऊन मग बुलढाण्याला तिथं गेलो होतो, जिजाऊंच्या जन्मभूमीमध्ये जाऊन आम्ही तिथं दीपोत्सव साजरा केला. आज बीडमध्ये आहे, उद्या नगर जिल्ह्यामध्ये पारनेरमध्ये तिथं असणाऱ्या एकल महिलांबरोबर आम्ही भाऊबीज साजरी करणार आहोत. म्हणजे तो दिलेला शब्द की लोकात जाऊन आम्ही दिवाळी साजरी करणार कुटुंबासकट, तो आम्ही पाळलेला आहे. आणि यात्रेचा सुद्धा शब्द की दिवाळी झाल्यानंतर 17 तारखेला यात्रा आपली परत एकदा युवांचे आणि महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन सुरू होणार आहे. इतर गोष्टीमध्ये राजकारण होतं ते तुम्ही अनेक वेळा सांगता, पण दुष्काळासारख्या संवेदनशील विषयात सुद्धा आपला आरोप होता की सत्ताधारी पक्ष केवळ आपल्याच तालुक्यातील आपल्याच जिल्ह्यातील गावांचा समावेश दुष्काळासाठी करतायत किंवा दुष्काळ जाहीर करण्यामध्ये केला, असं दिसतंय सगळ्या यादी बघितल्यानंतर. तुम्ही जर बघितलं तर एक 10 दिवसापूर्वीची यादी जेव्हा पहिल्यांदा जाहीर झाली त्या यादीमध्ये फक्त 40 तालुके घेण्यात आले होते. आता जेव्हा तुम्ही सर्वे करता, जेव्हा सरकारच्या यंत्रणेतून अभ्यास करता, अधिकाऱ्यांना पाठवून तिथली परिस्थिती समजून घेता, तेव्हा पहिली यादी जेव्हा जाहीर होते तेव्हा जिथं जिथं खऱ्या अडचणी आहेत त्या तालुक्याची नावं त्या यादीमध्ये येणं महत्त्वाचं असतं. पण तसं या सरकारमध्ये झालं नाही. सुरुवातीला फक्त 40 तालुके आले आणि 95% तालुके हे फक्त अशाच आमदारांचे होते जे आज सत्तेत आहे. मग तिथं भेदभाव का महाराष्ट्राची जनता काय त्यांची जनता नाही का? तर मग अशा पद्धतीने भेदभाव सुरुवातीला जेव्हा झाला तेव्हा सगळ्यांनीच याचा विरोध केला. मराठवाड्यातले सर्व जे पदाधिकारी होते पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे, आम्ही कमिशनर साहेबांना भेटलो आणि त्यांना एक संदेश तिथं दिला शेतकऱ्यांच्या वतीने की मराठवाड्यातली इतरही जसं बीड जिल्ह्यामधली पण अनेक तालुके वगळण्यात आले होते. हे तालुके जर तुम्ही घेतले नाही तर मग असा एक मोर्चा शेतकऱ्यांच्या मुलामुलींना घेऊन आम्ही काढू, तो या सरकारला झेपणार नाही. आणि तसंच मीडिया, आमचे नेते पण जयंतराव पाटील साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, सातत्याने हेच बोलत आले की दुष्काळ हा जाहीर झाला पाहिजे. आणि नंतर मग 10 दिवसानंतर यांना जाग आली, परिस्थिती जाणवली आणि मग त्यांची चूक समजून घेऊन नाही तर राजकीय दबाव समोर त्यांना तो निर्णय घ्यावा लागला की ज्याच्यामध्ये इतरही जिल्ह्यातले तालुके त्यांनी समाविष्ट करून घेतले. पण त्याच्यामध्ये काही अटी बघितल्या तर त्याच्यात जो निधी मोबदला जो शेतकऱ्याला मिळणार आहे तो तेवढा मिळणार नाही. म्हणजे अधिवेशनामध्ये भाषण करत असताना मुख्यमंत्री साहेब 3 पट मदत देऊ असं सांगतात आणि खऱ्या अर्थाने जेव्हा मदत दिली जाते ती फार कमी दिली जाते. तसंच विम्याच्या बाबतीत झालेलं आहे. 25% ॲडव्हान्स जो आला आहे तो 1700 कोटी 35 लाख शेतकऱ्यांना म्हणजे 4000 रुपये प्रत्येकी आलेला आहे. तो काही परवडणारा नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीत आम्ही विरोध करतो आणि मागणी करतो आहे सरकारला की जी मुलं मुली आज कॉलेजमध्ये आहे, शेतकऱ्यांची आहे, कष्टकऱ्यांची आहे, ग्रामीण भागातली आहेत, शहरी भागातली आहेत आणि त्यांना आज अडचणी आहेत. ह्या दुष्काळ असेल नाही तर आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांना त्यांच्या कॉलेजची फी देता येणार नाही.
तर या दुष्काळ जाहीर करत असताना त्या फीची सुद्धा काळजी सरकारने घेतली. बरं ती जर नाही घेतली तर महाराष्ट्रात 5 लाखपेक्षा जास्त मुली हे शिक्षणापासून वंचित राहू शकतात. माझ्यासोबत संदीप क्षीरसागर आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे आमदार. भैया, या दिवाळीमध्ये आम्ही बघतो की बाकी जरी रंगरंगोटी झाली असली, बाकी उत्साह जरी दिसत असला, तरी एक गोष्ट आहे जी केवळ एवढ्याने मिटवता येणार नाही किंवा ती लक्षातून जाणार नाही. ती घटना घडली होती, त्यानंतर आपण व्यक्त झालेलं नाही आहात, म्हणजे माध्यमासमोरही नाही किंवा आणखी लोकांसमोरही नाही. काय नेमकं जाणवलं त्या काळात? कारण तो सगळा स्ट्रेस होताच काही दिवस, पण नेमकं काय जाणवलं? कारण एक राजकीय व्यक्ती म्हणून जरी आपलं काम असलं तरी शेवटी तुम्ही एक पिता आहात, एक कुणाचा तरी मुलगा आहात, तर त्या घरामध्ये आपण अनेक दिवस वावरला होता, जिथल्या आठवणी आपल्यासोबत आहेत. आपण पण ह्या पूर्ण घटनेचे साक्षीदार आहेत मीडिया म्हणून. आणि जो काही प्रकार त्या दिवशी झाला, बीड मतदारसंघाचा आमदार म्हणून लोकांनी प्रकार झाल्यानंतर पण गाठीभेटी झाल्या, लोकांची दुकानं फुटली, माझ्यासहित काही लोकांची घरं पण जाळली. पण मी आत्तापर्यंत तुम्ही म्हणले तसं बरोबर आहे की मी कोणत्याच मीडियाला प्रतिक्रिया लवकर ही या संदर्भातली दिली नाही. कारण का मीडियासमोर जाणं म्हणजे महाराष्ट्रासमोर जाणं, आणि मूळ घटना काय झाली, कशामुळे झाली, हे आपल्याला पुढं आणणंसुद्धा गरजेचं आहे. मग एवढ्या दिवसामध्ये जे काही पोलिसच्या माध्यमातून तपास झाला, काही गोष्टी समोर आल्यात, काही गोष्टी समोर येत नाही आहेत. मी कालही एक माध्यमाला बोलताना मी तिथं सांगितलं की सगळ्यात मोठा प्रश्न माझ्याकडं असा आहे की दुपारी 2 वाजल्यापासून आमचं शहर पेटत होतं, दुकानं पेटत होते, दुकानं फोडत होते, घरं जळत होते. पण पोलीस प्रशासन समोर ह्या सगळ्या गोष्टी बघत होते आणि ते हातावरती हात देऊन बसले होते. म्हणजे माझ्याकडं असे फुटेज आहेत की माझ्या घरासहित इतर ठिकाणीसुद्धा पोलीस बंदोबस्त आहे, पण त्यांनी साधा सायरनसुद्धा तिथं वाजवला नाही. एकीकडं जरांगे पाटीलांचा साधेपणाने जो त्यांचं आंदोलन चालू होतं, सर्व तिथं लहान लहान मुलं, महिला सर्व एकदम शांतपणे आंदोलन करत होते. आणि त्या ठिकाणी तो आंदोलन उठवण्यासाठी तुम्ही तिथं लाठीचार्ज केला, गोळीबार केला, लहान लहान मुलांना मारलं. आणि दुसरीकडे एक अशी परिस्थिती होती की आम्ही जे ह्या 10-12 दिवसामध्ये बघितलं की आंदोलन करणारी लोक वेगळी होती, पण जे मूळ पुढचे जे लोक जे तोडाफोडी हे सगळ्या ज्या काही गोष्टी करत होते, ह्याच्यामध्ये काहीतरी एक षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र असं होतं की फक्त बीड जिल्हाच नाही तर महाराष्ट्राला एक वेगळं चित्र दाखवायचं, जाती जातीमध्ये भांडणं लावायची. आणि त्याच्यामुळं मी त्यावेळेस स्टेटमेंट काही केलं नाही, कोण का मूळ काय झालेलं आहे आपण हे बघितलं पाहिजे. माझ्या स्टेटमेंटकडे सगळ्यांचंच लक्ष होतं की काही तरी त्यावेळेस एकदमच घराची परिस्थिती किंवा कुटुंबावरती आलेलं काहीतरी वेगळं होईल. पण आम्ही सगळा विचार केला. रोहितदादांचंही 2दा माझं त्या विषयावरती म्हणजे दिवसातून कमीत कमी 10दा बोलणं झालं. साहेब पण मला या विषयात बोलले, जयंत पाटील साहेब बोलले. मी म्हणलं साहेब अशी अशी परिस्थिती आहे आणि निश्चितपणे ही लोकांसमोर आपल्याला आणावं लागेल. तर लोकांसमोर आणणार कशी आपण की जे काही मूळ जे चेहरे आहेत, जे आपण सुद्धा बघितले आहेत, आपण मीडियाने बघितलेत किंवा फुटेजवरती आलेत आणि बीड शहराच्या लोकांनी बघितले. आज जर परिस्थिती बघितली की बीड शहरामध्ये व्यापारी हा घाबरलेला आहे. काही व्यापाऱ्यांसोबत चर्चा करताना अशी त्यांनी सांगितलं की अशी जर परिस्थिती राहिली तर आम्हाला बीड सोडावं लागेल. म्हणजे मूळ कारणीभूत माझं पोलीस प्रशासनाला मी वारंवार त्यांचं हे त्यांच्या तपासामध्ये ते करतात. पण ज्या FIRमध्ये काही लोकांचे नाव आले जे खरे तिथं होते आणि त्यांच्यामुळे ही घटना घडलेली आहे, जे समाजकंटक आहेत, ते आत्तापर्यंत अटक का झाले नाहीत हा सगळ्यात मोठा प्रश्न. वाचवत्या आता मला वाटतं सरकारने ह्याच्याबद्दल विचार केला पाहिजे. एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी सरकारमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये होतात. जसं रोहितदादांनी अनेक महाराष्ट्रांचे प्रश्न समजा शेतकऱ्यासंदर्भातले किंवा विद्यार्थी संदर्भातले आता इथं बोलताना बघितले. आणि 7 तास पोलीस प्रशासनाने हातावरती हात का ठेवलं ह्याचं सरकारने उत्तर दिलं पाहिजे. पण आजचा दिवस त्या अर्थाने कार्यकर्त्यांसाठी बळ देणार आहे, कारण घटना घडून आता 10-12 दिवस झालेत, बरंच लोक तयार झालेत, आपल्या घराला रंगरंगोटी झाली. आता पुढे जात असताना कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत? हा फक्त एक तर कार्यकर्त्यांना नाही, हा जिल्ह्यामध्ये सुद्धा रोहितदादांनी त्या दिवशी आल्यानंतर जी सर्वांच्या चेहऱ्यावरती सर्वसामान्य लोकांना पण ते भेटले आणि एक भीतीचं वातावरण त्यांनी तिथं बघितलं. मग त्यांनी असं ठरवलं की ते साहेबांसोबत पण त्यांनी चर्चा केली म्हणून त्यांनी सांगितलं की बारामतीला आपण पाडवा न साजरा करता फक्त कार्यकर्ते नाही तर सर्वसामान्य लोक आणि सर्वच नेत्यांसमोर, म्हणजे मी आता बोलवताना सर्व पक्षाचे लोकही तिथं पदाधिकारी पण तिथं बोलले की सर्व आपण एकत्र येऊन एक
मेसेज हा महाराष्ट्राला जाऊ की काही जरी झालं हे समाजकंटक तर आम्ही पुढं आणणारच आहोत, पण या माध्यमातून बीडची आणि जिल्ह्याची परिस्थिती आम्ही सर्व जाती समाजाचे लोक आम्ही एका जुटाने इथं राहू आणि पाडवा यावेळेस आपण उत्साहाने आणि एक दिलाने साजरा करू. तर आजचा हा पाडवा एका घटनेनंतरचा आलेला जरी पाडवा असला तरी एक संघ एका सर्व जातीचे लोक एकत्रित येऊन साजरा करतायत. रोहित पवार सोबत आहेत आणि त्यामुळं राष्ट्रवादी भवनमध्ये साजरा होणारा हा पाडवा थोडासा वेगळा असणार आहे. कॅमेरामन किरण कटारेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.